वळूया पुढच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 साली आचारसंहितेचं उल्लंघन केलं, पण त्यांच्यावर निवडणूक आयोगानं टाळाटाळ केली। आयोगानं केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली, पण मोदींवर कारवाई केली नाही। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अशा प्रकरणात कठोर कारवाई झाली होती। मग नरेंद्र मोदींवर आयोग कारवाई का करत नाही असा प्रश्न विचारून उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं। याचिकाकर्त्यांची मागणी एवढी आहे की हे तर आता आपल्याकडे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा तीच परिस्थिती आहे, पुन्हा असं घडण्याची शक्यता आहे। पण याबद्दल तुम्ही काहीतरी ठोस निर्णय घेऊन किमान उच्च पदस्थ व्यक्ती ज्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला आहे त्यांच्यावर काही कारवाई केली पाहिजे, ही दिसले पाहिजे लोकांना की कारवाई झालेली आहे। कुणीही संविधानापेक्षा किंवा भारताच्या कायद्यापेक्षा मोठा नाही, कुठल्याही मोठ्या पदावर तो असो, हा मेसेज अपेक्षित असताना या ठिकाणी पंतप्रधान किंवा मंत्री महोदयांकडून काहीही न करता यांनी ही याचिका निकाली काढलेली आहे। त्यामुळे पुन्हा आज त्या याचिकेवर पुढे आम्ही वाटचाल सुरू केलेली आहे आणि आता थोड्या दिवसामध्ये कागदपत्र मिळाले की हायकोर्टामध्ये